सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल DSP न्यूज लाईव्ह। संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। मी दारू पित असतो तर माझ्याकडून सहकार सामाजिक क्षेत्रातील कामे झाली नसती। प्रभाकर घारगे। बातमी येत आहे ब्युरो रिपोर्ट DSP न्यूज लाईव्ह मधून। 258 मानखटाव विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार प्रभाकर घारगे यांनी पळशी तालुका खटाव येथे पत्रकार परिषद घेतली होती। या पत्रकार परिषदेत बोलताना प्रभाकर घारगे काय म्हणाले पाहूयात। स्पर्धी उमेदवारांना एका ठिकाणी तुमच्यावर आरोप केले होते, तर त्या आरोपापेक्षा की तुम्ही जनतेच्या मतदारांना म्हणजे आव्हान काय करू शकता ते आरोप वगळून? काय राजकारण म्हणलं की आरोप करणं, टीका करणं आणि निगेटिव्ह पसरवणं एक संस्कृती सध्याच्या राजकारणामध्ये झालेली आहे। राजकारणाचा उद्देश टीका जरूर करावी, पण टीका करत असताना समाजामध्ये कुठे भ्रष्टाचार केला असेल तर 100% टीका केली पाहिजे। समाजाला चुकीचं काय वळण लावलं असेल त्यातून समाजात तोटा होईल असं जर वर्तन काय झालं असलं तरी त्याच्यामध्ये टीका केली तर मी त्याला काय वागू म्हणणार नाही। परंतु एखाद्या उमेदवाराच्या बाबतीमध्ये हे सामाजिकदृष्ट्या किंवा बाकीच्या राजकीयदृष्ट्या कुठली चूक नसेल तर त्यांना टीका करायसाठी दुसरं काय साधन नसतं, म्हणून व्यक्तिगत पातळीवर टीका करत असतात। कारण मी या समाजकारणात राजकारण गेले 30 वर्ष काम करतो आहे। मी सहकारामध्ये चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे। औद्योगिक हव्या तालुक्यामध्ये साखर कारखाना उभा केला आहे, कोल्ड स्टोरेज उभं केलं आहे, बायोडिझेल प्लॅन्ट काढलेला आहे आणि अनेक व्यवसायाच्या माध्यमातून मी पहिला व्यावसायिक म्हणून उद्योजक म्हणून काम केलं आहे। शेतीचा मला छंद आहे, सहकाराची मला आवड आहे आणि त्यामुळे सर्व क्षेत्रात काम केल्यामुळे की वेगळी माझी प्रतिमा या मतदारसंघामध्ये आहे। माझ्यावरती वारसा किंवा माझे संबंध राजकारणामध्ये ज्या मंडळीशी आले त्यामध्ये प्रथमतः समाजवादी विचारसरणीच्या केशवराव पाटील यांचं जावई झाल्यामुळे मी राजकारणामध्ये आलेलो आहे। त्यामुळे त्यांचा प्रभाव माझ्या राजकीय जीवनामध्ये पडला। बँकेत निवडून गेल्यानंतर विलासराव पाटील असतील, लक्ष्मणराव पाटील असतील, त्याचबरोबर पवारसाहेब ज्यावेळी माड्याचे खासदार झाले त्यांचा संबंध आला। रामराज्य जिल्ह्याच्या नेतृत्वात असताना अनेकांचा संबंध आला, त्यामुळे मला संगत आली ती एका जुन्या विचारसरणीतून समाजामुळे नेतृत्व घडण्याची आली। त्या लोकांची माझी संगत झाली तर माझ्या त्या लोकांचा राजकीयदृष्ट्या प्रभाव कायम राहिलेला आहे। टीका मी ऐकली, मला प्रत्यक्षात काय लोकांच्या तुमच्या तोंडून आणि काही लोक बोलली। टीका करण्यामध्ये राजकारणामध्ये कधीही मी कुठला भ्रष्टाचार केला नाही। मला संधी मिळाली सातारा सांगलीची तरीसुद्धा आपल्या जन्मभूमीची विचार करून खटाव तालुका असेल, मान तालुका असेल तर जास्तीत जास्त कामं करण्याचा प्रयत्न केला। कारण मला निवडून देत असताना ह्या 2 जिल्ह्यातल्या नगरपालिकेच्या मतदान दिलं होतं, तरी हा दुष्काळी भाग आहे, हुतात्म्याची भूमी आहे, पण कायम पाठराखण केलेलं आहे। पण त्यामुळं टीका करायला दुसरा मार्ग नसल्यामुळं टीका केली। मला कळलं की मी सकाळी 11ला उठतो, पण मी रात्री 3ला का पहाटे 3ला झोपलो तरी सकाळी 6, 6:30, 7ला उठतो त्याच्यामध्ये। त्यामुळे ही टीका करणारा नक्की म्हणजे मी कितीला उठतो बघण्यासाठी काय त्यांनी कुठं कॅमेरा लावला असतो तर मला काय त्यामध्ये माहीत नाही त्याच्यामध्ये की त्यांना काय टाईम टेबल कसं मिळालं ते, किंवा मी व्यक्तिगत जीवनामध्ये काय करतो किंवा परत 2 नंतर काय करतो हे त्यांनी बघण्याचं कारण नाही। कारण मी माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये कशा पद्धतीने जगतो हे लोकांना माहीत आहे। मला आपलं सांगायला वाटतं की ते म्हणतात की मी दारू पितो, तर दारू जर 11पर्यंत पितो, 2 नंतर परत सुरू करतो, तर ह्या तालुक्यात कारखानदारी असेल, शिक्षण संस्था काढलेले आहेत, त्यानंतर सहकार वाढवलेला आहे आणि सामाजिक आणि राजकीय काम करत असताना हे जे उभं राहिलं ते अशा करणाऱ्या त्या व्यक्तीकडून उभं राहू शकतं का एवढी समज नाही की ह्या तालुक्यातली जनता शुद्ध नाही। पण तुम्ही ज्यावेळी 4 खोलीच्या आतल्या चर्चा गोष्टीची किंवा व्यक्तिगत जीवनावर बोलता तर तुमच्या व्यक्तिगत जीवनाचा इतिहाससुद्धा ह्या तालुक्यातल्या लहान मुलापासून ती 80 वर्षा 85 वर्षा म्हाताऱ्यांना माहीत आहे। मला व्यक्तिगत टीका करायचा स्वभाव नाही। जे काय बोलायचं ते विकासावर बोला, जे काय बोलायचं राजकारणावर समाजकारणावर बोला, 15 वर्षात आपण काय केलं त्याच्यावरती बोला आणि पुढं काय करणार आहे तो अजेंडा द्या। सत्तेतून पैशातून सत्ता मिळवून कधी हुकुमशाही आणि दडपशाहीनं मी फिरतोय तेव्हा जनता त्रस्त झालेली आहे आणि आपल्या पायाखालची वाळू सरकू लागल्यामुळं ते आता अशा प्रकारची विधानं करून त्यामध्ये बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत। पण मी त्याची कधी चिंता केली नाही। मी माझ्या जीवनामध्ये कधी लपून छपून कुठली गोष्ट करत नाही। जे आहे ती माझी भूमिका किती स्पष्टपणे असते आणि या तालुक्याचं हित कशात आहे ही ज्या निवडणुकीमध्ये माझी भावना आहे त्यामध्ये की आता महाराष्ट्रात परिवर्तन होणार आहे, त्या परिवर्तनामध्ये खटाव मानमध्ये परिवर्तन करणं ही जनतेने ठरवलेलं आहे।
जेव्हा जनता ठरवते तर कुणी कसली टीका केली मतांतर होत नाही. तर तसं असलं तर अनेक नेत्यांच्या लाखोच्या 5-10 लाखाच्या सभा होतात, भयानक टीका केली जाते, पण एक सुद्धा उमेदवार निवडून आला नाही. असे अनेक उदाहरणं अनेक पक्षांचे आहेत. तर मी त्याच्याकडे फार मोठ्या गांभीर्यानं बघत नाही. लोकांची अपेक्षाच असेल तर त्याच्यामध्ये उत्तर देणं म्हणजे काय फार अवघड काम आहे असं मी मानत नाही. काम करत असताना अशा काय गोष्टी होत असतात. राजकारणामध्ये टीका करणं हे होतच असतं, पण टीका करताना व्यक्तिगत जीवन एक वेगळा भाग आहे प्रत्येकाच्या आयुष्यातला. त्यांच्या त्यांनी त्याच्या नाही तर त्याचाही खुलासा करावा की अनेक ह्याच्यामध्ये टीका झाली त्याची उत्तरं द्यावी. नक्की काय काय तुम्ही खाजगी जीवनामध्ये व्यक्तिगत करतात ते बघावं. मलाही आता त्यावेळी तोंड उघडावं लागेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मी संयमी कार्यकर्ता आहे, संयमानं घेणार आहे. वेळ आल्यानंतर त्याचं मी रितसर उत्तर नक्की जाहीरपणाने देईल एवढी यामध्ये आपल्याला ग्वाही देतो. आणि एक मिनिट, त्याने दुसरा एक असा आरोप केलाय की औंध वंचित 16 गावच्या पाणी योजनेला खो घालण्यास प्रभाकर गारगे आणि अनिल देसाई हे दोघंच जबाबदार आहेत. त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? हे बघा, माझं त्याच्यावरचे मत असं आहे की या ह्याच्यामध्ये खटाव माणसं नेतृत्व हे 15 वर्ष ह्या लोकप्रतिनिधी केलेलं आहे. लोकप्रतिनिधी करत असताना आपलं यश लपवण्यासाठी आरोप दुसऱ्यावर केला जातो. औंधचं असताना औंध हे खटाव तालुक्यात माझं श्रद्धास्थान असणारं एम.आय. देवीचं आहे. त्याच्यामध्ये की त्या लोकांचा प्रश्न सोडवणं ही माझी पहिली भूमिका आहे. त्यांनाही माहीत आहे, मलाही माहीत आहे. जनतेला काय ते भूलपेक देऊन नारळ फोडण्याचा माझा स्वभाव नाही आहे. ही 16 गावची योजना झाली पाहिजे. त्यासाठी लवादामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा औंधच्या 16 गावासाठी 16 गावं का 21 गावं हा त्यावेळेच्या सर्वेप्रमाणे निर्णय त्याचा सर्वे मी आमदार असताना करून घेतलेला आहे. आणि त्यामुळं ही योजना आता मार्गी लागली पाहिजे. लवादातनं निर्णय होणं बाकी आहे त्याच्यामध्ये. आणि ज्यावेळी अनुसूचित मुद्द्यावर हे अधिकार राज्यपालांनी दिल्यामुळं ती योजना अडकलेली आहे. मी आमदार झाल्या पहिल्यांदा ह्या तालुक्यातल्या ज्या औंध 16 गावं मग त्याचं नाव राहिलेलं आहे, जी काय गावं बसतील तर पाणी प्रश्न सोडण्याचे प्राधान्यानं त्याच्यामध्ये लक्ष देणार आहे. मग फक्त औंधच नाही, कलडोनसही काय गावांचा प्रश्न आहे, जे कटापूरमधनं काय गावा पाणी वाढीव मिळणार आहे. कारण त्या पाण्याचा फायदा इथल्या शेतकऱ्यांना होणार आहे. त्याचबरोबर मलाही एका कारखान्याच्या दृष्टीनं इथलं पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे. मानमधलाही असणारा महाबळेश्वरवाडीच्या तलावापासून ते वरकुडे मलवडी असेल, उत्तर मानला 2.5 TMC पाणी त्यांचे वरकुडे मलवडी असेल, उत्तर मानला 2.5 TMC पाणी त्यांच्या वाट्याचं ते लवकरात लवकर देण्यासाठी प्रयत्न त्याच्यामध्ये माझा राहणार आहे. पाणी प्रश्न सोडवणं हे पहिलं ध्येय आहे. पण तेवढ्याच न थांबता इथे एक चांगलं शैक्षणिक वातावरण निर्माण करणं, औद्योगिकीकरण करणं. कारण मी एक उद्योजक म्हणून काम करतो आहे, त्यामुळे इथे MIDC प्राधान्यानं माझा पूर्वीपासून प्रयत्न राहिलेला आहे आणि ते करून घेऊन औद्योगिकरणाचा प्रयत्न करणार आहे. सहकार हा तर माझ्या आवडीचा विषय आहे. मी गावच्या सोसायटीपासून खरेदी विक्री संघ, मार्केट कमिटी, कंझ्युमर, जिल्हा बँकेत आणि कुठे काम करतो आहे. त्यामुळे ह्या सर्वांच्या ह्याच्यातून ज्या तालुक्यातल्या वैचारिक लोकांना बरोबर घेऊन खटाव माणसा आपला असणारा चेहरामोहरा बदलून आपला जो कलंकित जो आपल्यावरती झालेला आहे की इथले लोक जे आहेत ते कुठंतरी चिरीमिरी देऊन निवडणूक करून जे आपल्याला अतिशय वेगळ्या दृष्टिकोन बघण्याचा दृष्टिकोन झाला आहे. लाचारांची जी आपल्यावरती वेळ आली ती आपल्याला दूर करायची आहे. लोकशाहीमध्ये लोकांना स्वातंत्र्य आहे की आपण कुठल्या विचाराच्या माणसाला निवडून देतो. कधी कधी एखाद्या दुसऱ्या इलेक्शनला तांत्रिक मुद्दे करून किंवा एखाद्या दुसऱ्या ह्याच्यामध्ये चुकीच्या बातम्या देऊन आळं फोडून लोक एकदा फसतात, दोनदा, तीनदा, कायमच लोक फसत नाहीत. ती या निवडणुकीमध्ये ही जनता योग्य ते निकाल घेईल याच्यामध्ये माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही.